हे असे असे कर्ल्स सोडणार आहे. मी कसा घेतला, तिरका सेक्शन घेतला, दिसते हा असा. ह्या कुठे मॅच करते मी या हेअर सोबत. इथे जेवढे हेअर इथून जेवढे सोडले ना आपण त्या हेअर सोबत. चला हा असा आला पाहिजे. तिरका घ्यायचा. तिरका घ्यायचा. ते इथे काय टाकलं आपण, इथे बाउन्स टाकलं फक्त फ्रंटला थोडासा येण्यासाठी घेतला हा. काय करणार आपण, हे घेणार बाकीच्या हेअरला मी मिक्स न हो म्हणून हे लावते सेक्शन क्लिप. ह्याची काय करणार, 3 पार्ट वेळी घालायची आपल्याला इथे. हेअर आपण याच्यामध्ये ऍड करत करत जाणार. इकडून केले, परत इकडून करणार. हे घेतले. बाकीच्या सेक्शनचे का? हो, बाकीचे हेअर आहेत ते त्याच्यामध्ये पण सागरवेणी घालतोय ना इथे. आपला हा कसा आला पाहिजे, असा आला पाहिजे तिरका सेक्शन. याची काय करणार, वेणी घालणार, बाकीचं उरलेलं आहे त्याची. साधी वेणी. इथपर्यंत खालचे जे हेअर आहे ते आपण इव्हन करून घ्यायचे थोडे, कारण आपण आता पॅक करणार आहे ना हे. छान वाटलं पाहिजे. पॅक कुठे करणार, इथे. जास्त नाही करायचं. नाही जास्त, म्हणजे आता ते फेसवर डिपेंड आहे. पण ह्या हेअरस्टाईलला आपण जास्त बॅक कोम्बिंग नाही करायचं, कारण ते छान वाटतं. खूप जास्त जर तुम्ही केलं बॅक कोम्बिंग, कारण फ्रंट जेव्हा आपण इथे सागरवेणी घालतो हे कसं येतं, थोडं चप्पट येतं. सागरवेणी थोडी चप्पट येते, मग पफ खूप जास्त आणि सागरवेणी चप्पट, मग ते छान नाही दिसत. ते ह्या साईडला सेम. आता जिथून आपण त्या साईडने जेवढे केस सोडले तेवढेच केस आपण ह्या साईडने पण सोडायचे. मिरर मध्ये बघायचं आणि सोडायचे. तर इथे काय घेणार, मी थोडं सेक्शन घेणार.
2 फिंगर्स टाकून मी काय केलं, इवन सगळे सेम सेक्शन घेतले. याची सागरवेणी घालायची परत इथे. केस वाकडे तिकडेच आहे. इथून घेतला. तिकडे किती घेतले? 1 2 3 4 5. पण तेवढेच घ्यायचे. 4 असं झालं. वेणी घालून इथे टक करणार आपण याला. कसं टाकलं? नॉर्मलच टक केलं, क्रॉस पिन. ठीक आहे. तर इथे मी केलं हे टक. तर मला इथे फ्लावर बनवायचं आहे ना ह्याचं, तर मी दोन्ही एका जागीच करणार. मिररमध्ये बघायचं आपला पफ असं दिसतोय, एवढा दिसला पाहिजे. आता उरलेले केस जे आपण टक केलेले आहे बघा, तर हे काय घेते मी, थोडेसे घेते. एवढे मी केस इथे घेतले. तर याची काय करायची, आपल्याला वेणी घालायची. खालचे जास्त येते. अर्धे जायचे काय? पूर्ण नाही घेतलं का हे? नाही, पूर्ण नाही घेतलं, खूप जाड होईल ती.
थोडीशी वेणी घालून घेणार. लूजच घालायची, थोडी टाईट नाही घालायची. आता जे राईट साईडचं आहेत हे आपण असं फुगवणार आणि फुगवायला कुठून वरतून चालू करणार. तसं नाही, तसं तुम्ही पूर्ण ओढताय. पूर्ण नाही, हे जे आहे ना हे याचं वरचं फक्त एकच ओढणार केस, थोडंसं फुगवणार असं. हो, असं वर नका ओढू, असं ओढा, असं इकडे ओढा. अजून हे असे आले पाहिजे. असं असं हे पकडा हे. आणि हळूच वडा. स्प्रेड करायचं आहे तुम्हाला, असं स्प्रेड. कसं स्प्रेड झाले, असं स्प्रेड झालं पाहिजे. मी पिन लावणार, रबर बांधून घेणार. आपण स्प्रेने सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे ज्या पाकळ्या आहेत त्या जागेवर राहतील. आणि कसं रोल करणार, हे पहिले केस घ्यायचे, हे उरलेले आहेत थोडे, आणि जो भाग फुगवलेला नाही आहे तो आतल्या बाजूला आला पाहिजे. तर मी असं पकडते. असं रोल करते मी असं. आता बॉपिंग घ्यायची, डमी पकडा बरं, पुढून थोडं बॉपिंग घ्यायची. बॉपिंग एक बॉपिंग इकडून टाकून पॅक करायचं. एक बॉपिंग इकडून टाकून पॅक करून घ्यायचं. आणि हे फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत ते युपीने पॅक करून घ्यायच्या. स्मॉल युपीन आहे त्या अशा टाकून मध्ये मध्ये. ज्या पेटल्स आहे त्या स्प्रे करून शार्प करून घ्यायच्या. थोडंसं वाटतंय कुठं कमी जास्त तर आपण याला असं फुगवू पण शकतो. झालं, तेही पॅक झालं रोज. छान पण किती वाटते. तुम्ही एंगेजमेंटला पण देऊ शकता. जसं रोज लावले असं लावू शकतो आपण. खूप छान दिसते हेअरस्टाईल एंगेजमेंटला. टॉपला इन्व्हर्टेड साईड करायची. कसं फिरवते आता बघा. खालूनच घ्यायचं ना. हो, जसं आपण नेहमी करतो तसं. इन्व्हर्टेड घेणार फक्त. इन्व्हर्टेड म्हणजे कसं घेतो?
इन्व्हर्टेड म्हणजे ह्या साईडची कल ह्या साईडनी आणि त्या साईडची कल त्या हां, साईडनी. हां. इन्व्हर्टेड. अच्छा. करू? करा. एक दाखवलं मी